श्री स्वामी समर्थ. उद्या चैत्र संकष्टी चतुर्थी. उपवास नाही केला तरी चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. शत्रू घरी येऊन माफी मागेल, कितीही कठीण इच्छा 24 तासात पूर्ण होईल. नमस्कार माझ्या सर्व लाडक्या मित्रमैत्रिणींनो. उद्याचा दिवस हा साधासुधा दिवस नाही. उद्या आहे चैत्र संकष्टी चतुर्थी. चैत्र महिना म्हणजे नवचैतन्याचा काळ आणि या महिन्यात येणारी ही चतुर्थी तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा नाश करण्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे. बऱ्याच जणी मला विचारतात, ताई आम्हाला उपवास करणं आरोग्यामुळे किंवा कामाच्या व्यापामुळे शक्य होत नाही, मग आम्हाला बाप्पाचा आशीर्वाद मिळणार नाही का? तर माझ्या सख्यांनो, अजिबात काळजी करू नका. उद्या तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण मी सांगते तो एक छोटासा पण प्रचंड शक्तिशाली उपाय सकाळी उठल्या उठल्या नक्की करा. आज मी तुम्हाला अशा एका गुपिताबद्दल सांगणार आहे जे कदाचित आजवर तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल. फक्त एक पान. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, फक्त एक पान. हे एक पान तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे अशा प्रकारे उघडेल की तुम्ही स्वतः थक्क व्हाल. तुमच्या घरात सतत कटकटी होतात का? कोणाची तरी वाईट नजर तुमच्या सुखी संसाराला लागलेली आहे असं वाटतंय का? तुमच्या मुलांच्या प्रगतीत सतत अडथळे येत आहेत किंवा तुमच्या पतीच्या नोकरी व्यवसायात यश मिळत नाही आहे? इतकंच काय, जर तुमच्यावर कोणी शत्रूने काही केलं असेल किंवा कोणी तुमच्या विनाकारण द्वेष करत असेल, तर उद्याचा हा उपाय केल्यावर तो शत्रू स्वतः तुमच्या दारात येईल आणि लोटांगण घालून तुमची माफी मागेल. हे मी तुम्हाला खात्रीने सांगते. उद्या तुमच्या घरातलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य मुळापासून उपटून टाकण्याची ताकद या एका पानात आहे. पण हे पान कोणत्या झाडाचं आहे, ते कसं आणायचं आणि मुख्य म्हणजे ते आल्यानंतर त्याचं काय करायचं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत पहा. कारण व्हिडिओच्या मध्यभागी मी एक अशी गुप्त गोष्ट सांगणार आहे जी तुमचं आयुष्य 24 तासात बदलू शकते. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपली ही छोटीशी सेवा बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्री स्वामी समर्थ, ओम गंगणपताये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमची ही एक कमेंट तुमच्या घरासाठी संरक्षण कवच ठरू शकते. आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या परिवाराचा हिस्सा बना. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण लक्षात ठेवा, ज्ञान आणि पुण्य जितकं वाटलं तितकंच ते तुमच्याकडे 1000 पटीने परत येईल. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपण रात्रंदिवस रक्ताचं पाणी करतोय, प्रामाणिकपणे कष्ट करतोय, तरीही पदरात यश का पडत नाही. घरात पैसा येतो पण तो टिकत नाही. मुलांच्या कपाळावर चिंतेच्या रेषा आहेत. सख्यांनो, कधी विचार केला आहे का की तुमच्या सुखी संसाराला, घराला कुणाची तरी दृष्ट लागली असेल? हो, हे खरं आहे. कधी कधी आपल्याच जवळच्या माणसांची नजर, शेजाऱ्यांचा जळफळाट किंवा आपल्या प्रगतीवर जळणाऱ्या शत्रूची काळी दृष्ट आपल्या घराभोवती एक नकारात्मक वलय निर्माण करते. त्यामुळे घरात विनाकारण कटकटी होतात, आजारपण घर सोडत नाही आणि नशिबाची साथ मिळेनाशी होते. या सर्वांचे मूळ कारण तुमच्या घराभोवती असलेली ती नकारात्मक ऊर्जा आहे जी तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. पण उद्याच्या या चैत्र संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर हे सर्व चित्र पलटणार आहे. उद्या तुम्हाला ज्या झाडाचं पान तुमच्या उंबरठ्याच्या आत आणायचं आहे ते झाड कोणतंही साधंसुधं झाड नाही. हे झाड साक्षात शक्तीचं, विजयाचं आणि विनाशाचं प्रतीक मानलं जातं. या झाडाच्या फुलांचा जो गडद लाल रंग पाहिला का, तो लाल रंग म्हणजे रणांगणावर मिळालेला विजय आहे.
तो लाल रंग म्हणजे तुमच्या कपाळावरचं अखंड सौभाग्य आहे आणि तोच लाल रंग म्हणजे तुमच्या शत्रूचा सर्वनाश आहे. मी ज्या झाडाबद्दल इतका वेळ बोलत आहे ज्याचं नाव घेताच वाईट शक्ती थरथर कापतात, ते झाड आहे लाल कन्हेराचं. याला संस्कृतमध्ये करवीर असंही म्हणतात. आता तुमच्या मनात विचार येईल, ताई, हे झाड तर आमच्या घराच्या कोपऱ्यावर आहे, रस्त्याच्या कडेला कुठेही मिळतं, बागेत असतं, यात इतकं काय विशेष? तर माझ्या सख्यांनो, इथेच तर खरी मेघ आहे. हे झाड जितकं सहज उपलब्ध आहे तितकंच ते गुप्त आहे. रस्त्यावर दिसणारं ते झाड आणि उद्या तुम्ही तुमच्या घरात आणणारं ते पान, या जमीन आसमानचा फरक आहे. कारण कन्हेराच्या पानाचा वापर करण्याची एक अतिशय विशिष्ट पद्धत, एक अचूक वेळ आणि एक गुप्त मंत्र आहे. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने हे पान आणलं तर त्याचे परिणाम मिळणार नाही. पण जर उद्या सकाळी मी सांगेन त्या पद्धतीने तुम्ही हे पान घरात आणलं तर साक्षात काळसुद्धा तुमच्या घराकडे वाकड्या नजरेने बघू शकणार नाही. अशी कोणती वेळ आहे? ते पान तोडताना कोणता शब्द उच्चारायचा आहे आणि घरात आणल्यावर शत्रूचा नायनाट करण्यासाठी त्या पानात काय लपवायचं आहे, हे सगळं मी आता तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगणार आहे. खूप लक्ष देऊन ऐका, कारण ही माहिती तुमचं नशीब बदलू शकते. मित्रांनो, आता आपण वळूया त्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. तुमच्या मनात प्रश्न आला असेल की इतर एवढी झाडं असताना फक्त लाल कन्हेराचंच का? तर शास्त्रामध्ये, विशेषतः आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये याला करवीर म्हटलं गेलेलं आहे आणि याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चला तर मग याचे 3 मुख्य पैलू समजून घेऊया, जे तुमच्या आयुष्यातलं अंधार दूर करतील. मंगळ ग्रहाची पीडा आणि कर्जमुक्ती. सर्वात पहिले म्हणजे मंगळ ग्रहाची शांतता. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला जातो. जर तुमचा मंगळ भारी असेल तर घरात सतत भांडणं होतात, जमिनीचे वाद कोर्टापर्यंत जातात आणि मुख्य म्हणजे माणूस कर्जाच्या विखाळ्यात अडकला जातो. लाल रंग हा मंगळाचा अत्यंत प्रिय रंग आहे. लाल कन्हेराच्या पानात मंगळाची ती धगधगती ऊर्जा समावलेली असते. ज्यांच्या पत्रिकेत मंगळ दोष आहे किंवा ज्यांना असं वाटतं की डोक्यावरचं कर्ज फिटत नाही, त्यांच्यासाठी हे झाड साक्षात वरदान आहे. उद्या संकष्टीला हे पान घरात आणल्याने तुमच्या घरातील मंगळाची ही विघातक ऊर्जा शांत होते आणि कर्जाचे मार्ग हळूहळू सुटायला लागतात. देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचं वरदहस्त. दुसरं कारण म्हणजे देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पाचं नातं. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गणपती बाप्पाला लाल रंग किती प्रिय आहे. जास्वंदाचं फूल आपण वाहतोच, पण तुम्हाला माहीत आहे का, लाल कन्हेराचं फूल हे साक्षात विजय लक्ष्मीला प्रसन्न करणारं फूल मानलं जातं. उद्या संकष्टी चतुर्थी आहे, बाप्पाचा सर्वात मोठा दिवस. अशा दिवशी जेव्हा तुम्ही याल झाडाचं पान तुमच्या उंबरठ्याच्या आत आणता, तेव्हा तुम्ही फक्त एक पान आणत नाही, तर साक्षात गणपतीची विघ्नहर्ता शक्ती तुमच्या घरात विशेषतः प्रवेश करते. हे पान म्हणजे तुमच्या घराची एक चुंबक आहे, जे सुख, समृद्धी आणि लक्ष्मीला तुमच्याकडे खेचून घेतं. शत्रुनाशक, अदृश्य संरक्षण कवच. आणि तिसरं जे आजच्या काळात खूप महत्त्वाचं आहे, शत्रुनाशक शक्ती. सख्यांनो, जुन्या काळी ऋषीमुनी जेव्हा घोर तपश्चर्या करायचे तेव्हा त्यांच्या आश्रमांभोवती वाईट शक्तींचा वापर नसावा म्हणून ते या करवीर म्हणजेच कन्हेराच्या झाडांची लागवड करत असत. या झाडामध्ये एक प्रकारचं नैसर्गिक संरक्षण कवच असतं. याची पानं आणि फुलं ज्या घरात
किंवा ज्या घराच्या आजूबाजूला असतात तिथे कोणाचीही करणी बाधा, नजर बाधा किंवा तांत्रिक दोष टिकू शकत नाही. जर तुमचा शत्रू तुमच्या विरुद्ध काही कटकारस्थानं करत असेल तर हे पान तुमच्यासाठी ढाल बनवून उभं राहतं. शत्रूने कितीही वार केला तरी तो तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधीच त्या पानाच्या शक्तीमुळे नष्ट होतो. तुम्हाला वाटेल हे सगळं कसं शक्य आहे, पण लक्षात ठेवा, निसर्गाच्या प्रत्येक पानात आणि फुलात ईश्वराचा अंश आहे. उद्याची संकष्टी ही या शक्तीला जागृत करण्याची एक वेळ आहे. पण मैत्रांनो, हे पान तोडतानाही एक नियम पाळावा लागतो. ते उगीचच जाऊन तोडायचं नाही. ते कसं तोडायचं आणि घरात आणल्यावर त्यावर काय लिहायचं हे आता मी तुम्हाला प्रयोगासह दाखवणार आहे. नीट लक्ष देऊन पहा. सख्यांनो, आता तुमचे कान आणि मन दोन्ही उघडे ठेवा, कारण आता मी जे सांगणार आहे ते तुमच्या आयुष्याचं सोनं करू शकतं. उद्या सकाळी सूर्योदयानंतर हा विधी करायचा आहे. चला तर मग जाणून घेऊया ते 3 महाउपाय शत्रूचा नायनाट आणि नजरबाधा मुक्तीसाठी. जर तुम्हाला असं वाटत असेल की कोणीतरी तुमच्या मागे लागलाय, तुमच्या कामात खोडा घालताय किंवा तुमच्या प्रगतीवर जळताय, तर हा प्रयोग अमोघ आहे. उद्या सकाळी स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि आपल्या जवळ असलेल्या लाल कण्हेराच्या झाडापाशी जा. झाडाला हात जोडून आधी त्याची माफी मागा की हे वृक्षराज, मी माझ्या कल्याणासाठी तुझे एक पान घेत आहे, मला आशीर्वाद दे. एक चांगला कुठेही न फाटलेलं पान तोडून घरी आणा. ते गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने स्वच्छ धुवा. आता एका छोट्या वाटीत लाल चंदन घ्या, असेल तर अष्टगंधही चालेल. पानाच्या देठाचा वापर करून किंवा काडीने त्या पानावर तुमच्या शत्रूचं नाव लिहा. जर तुम्हाला शत्रू माहीत नसेल तर तिथे फक्त शत्रू किंवा पिढा असा शब्द लिहा. हे पान घेऊन घराच्या बाहेर जा. घराच्या दक्षिण दिशेला कुठेतरी मातीत हे पान गाडून टाका. हे करताना मनात असा विचार करा की माझा शत्रू आणि त्याची वाईट शक्ती या मातीत गाडली गेली आहे. सख्यांनो, विश्वास ठेवा, पुढच्या 24 तासात तुम्हाला चमत्कार दिसेल. तो शत्रू तुमचं नाव घेतानाही घाबरू लागेल आणि स्वतःहून तुमची माफी मागेल. दुसरं म्हणजे पतीची प्रगती आणि मुलांचे उज्ज्वल भविष्य. जर तुमच्या पतीच्या नोकरीत किंवा व्यवसायात यश मिळत नसेल, पैसे येत असतील पण टिकत नसेल किंवा मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नसेल, मुलं सतत आजारी पडत असतील, तर हा उपाय तुमच्यासाठी आहे. लाल कण्हेराचं एक सुंदर पान घ्या, त्यावर थोडासा शुद्ध मध लावा. मध हे मांगल्याचं आणि आकर्षणाचं प्रतीक आहे. आता हे पान बाप्पाच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर अर्पण करा. हे पान अर्पण करताना डोळे मिटून बाप्पाकडे आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. त्यानंतर ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 21 वेळा मनापासून जप करा. हा उपाय तुमच्या घरातील सर्व इडापिडा आणि घरातील नकारात्मकता खेचून घेईल. तुमच्या पतीच्या कामातले सर्व अडथळे बाप्पा दूर करतील आणि मुलांच्या बुद्धीला नवी दिशा मिळेल. प्रगतीचे जे मार्ग आजवर बंद होते ते उद्यापासून खडखडून उघडतील. तिसरं म्हणजे 7 पिढ्यांचा दारिद्र्याचा नाश. सख्यांनो, हा उपाय म्हणजे साक्षात लक्ष्मीला आपल्या घरात बांधून ठेवण्यासारखा आहे. ज्या घराच्या उंबरठ्यावर देवी लक्ष्मीची नजर पडते तिथूनच गरिबी कायमची पळून जाते. लाल कण्हेराची 5 पाने घ्या. एक लाल रंगाचा धागा, कलावा किंवा साधी लाल लोकर चालेल घ्या. या 5 पानांना त्या धाग्यात गुंफून त्याचं एक छोटं तोरण तयार करा. हे तोरण तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर वरच्या बाजूला मधोमध लावा. जर तोरण बांधणं शक्य नसेल तर ही पाने लाल धाग्याने एकत्र बांधून ती चौकटीला लावाविली तरी चालतील. यामुळे तुमच्या घराला एक सुरक्षा कवच मिळेल.
कोणत्याही प्रकारची नजरबाधा करणीबाधा तुमच्या उंबरठ्याच्या आत पाऊल ठेवू शकणार नाही. लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर होईल आणि तुमच्या घरातील गरिबी दारिद्र्य नष्ट होऊन संपन्नता येईल. हा उपाय तुमच्या 7 पिढ्यांचे नशीब बदलण्याची ताकद ठेवतो. हे तिन्ही उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा. बाप्पाच्या आशीर्वादाने उद्याची ही संकष्टी तुमच्या जीवनात आनंदाचा वर्षाव घेऊन येईल. व्हिडिओ अजून संपलेला नाही. पुढे मी एक अशी महत्त्वाची सावधगिरी सांगणार आहे जी हा उपाय करताना पाळायची आहे. त्यामुळे शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, हा उपाय केल्यावर पुढच्या 24 तासात तुम्हाला तुमच्या घरातील वातावरणात जो जडपणा दूर झालेला जाणवेल. जे लोक विनाकारण तुम्हाला त्रास देत होते, तुमच्या कामात खोडा घालत होते, ते अचानक शांत होतील. इतकंच काय, तुमची जी कामं वर्षानुवर्षे रखडली होती, कोर्ट कचेरी फेरे चालू होते किंवा पैशाचे व्यवहार अडकले होते, ते अचानक मार्गी लागतील. हे उपाय साधे वाटत असले तरी ते पूर्णपणे शास्त्रोक्त आहे. निसर्गातील या वनस्पतींमध्ये साक्षात ईश्वराची अफाट शक्ती दडलेली आहे. पण फक्त ती ओळखण्याची आणि योग्य वेळ जागृत करण्याची गरज आहे. लाल रंग हा केवळ रंग नाही, तर तो आपल्या रक्ताचा, आपल्या विजयाचा आणि मांगल्याचा रंग आहे. उद्या संकष्टीच्या दिवशी हा छोटासा प्रयोग तुमच्या संपूर्ण आयुष्याचं सोनं करू शकतो. सर्वात महत्त्वाची सावधगिरी सांगते, ऐका. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट जी हा उपाय करताना तुम्हाला पाळायची आहे. सख्यांनो, लाल कण्हेराचं झाड हे जितकं औषधी आणि आध्यात्मिकदृष्ट्या शक्तिशाली आहे, तितकंच ते विषारी देखील असतं. त्यामुळे हा उपाय करताना काही गोष्टी कटाक्षाने पाळा. हे पान तोडल्यानंतर किंवा उपाय केल्यानंतर तुमचे हात साबणाने स्वच्छ धुवा. हे पान चुकूनही लहान मुलांच्या हातात देऊ नका किंवा तोंडात जाणार नाही याची काळजी घ्या. जर तुमच्या घरी पाळीव प्राणी असतील तर हे पान त्यांच्यापासून लांब ठेवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय कोणाचं वाईट करण्यासाठी करू नका. हा उपाय केवळ स्वतःचं संरक्षण आणि प्रगती करण्यासाठी आहे. जर तुम्ही वाईट हेतूने हा प्रयोग केला तर त्याची शक्ती तुम्हाला मिळणार नाही. तर मित्रांनो, उद्या ही सुवर्ण संधी सोडू नका. उपवास शक्य नसेल तर हरकत नाही, पण बाप्पावर पूर्ण श्रद्धा ठेवून हे एक पान घराच्या उंबरठ्याच्या आत नक्की आणा आणि मग चमत्कार पहा. तुमची कितीही कठीण इच्छा असो, बाप्पा नक्कीच पूर्ण करतील याची मला खात्री आहे. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? यामुळे तुमच्या मनातील भीती दूर झाली का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुमच्या आयुष्यात आणखीन काही विशेष समस्या असतील, जसं की विवाह जमण्यात अडथळे, आजारपण किंवा घरातील वास्तुदोष, तर तेही कमेंटमध्ये लिहा. मी तुमच्या प्रत्येक समस्येवर शास्त्रोक्त सोपे आणि प्रभावी उपाय शोधून तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ नक्की घेऊन येईल. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देते, जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकने मला अशाच नवनवीन गोष्टी शोधण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांचंही कल्याण होईल. आणि हो, अशाच प्रभावी आणि नशीब बदलवणाऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता पटकन कमेंट बॉक्समध्ये जा आणि श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहून आपली उपस्थितीची पावती द्या. बाप्पा तुम्हा सर्वांना सुखात, समाधानात आणि ऐश्वर्यात ठेव, ही चरणी प्रार्थना. लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि रहस्यमयी माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद आणि गणपती बाप्पा मोरया.